नमस्कार मित्रांनो, अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजेच ओझरचा विघ्नहर आणि हो या गणपतीला विघ्नेश्वर म्हणून देखील ओळखले जाते। मित्रांनो, आपण सर्वप्रथम विघ्नहर या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया। मित्रांनो, विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हार म्हणजे दूर करणारा असा विघ्नहर या शब्दाचा अर्थ आहे। तर नमस्कार मित्रांनो, रामराम मंडळी, रामकृष्ण हरी। मी निवृत्ती पो तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सांगाल तेथे जाऊ। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री क्षेत्र ओझर इथल्या विघ्नहर्ता गणपती मंदिराचे दर्शन करणार आहोत। तसेच या ठिकाणचा इतिहास व सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावं। त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि चला तर मग करूयात आपल्या व्हिडिओला सुरुवात। मित्रांनो, आधी जाणून घेऊयात तुम्ही ओझर पर्यंत कसे येऊ शकता। सर्वात जवळचे मोठे शहर हे पुणे शहर आहे। लगभग महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरातून पुण्यापर्यंत रेल्वे, बस व विमान सेवा उपलब्ध आहेत। पुणे ते ओझर हे अंतर 79 किलोमीटर एवढे आहे। त्याहून जवळचे बस स्टँड हे नारायणगाव आहे। मी नारायणगाव पर्यंत आलो व नारायणगाव वरून ओझर हे फक्त 8 किलोमीटर वर आहे। नारायणगाव ते ओझर बस सेवा उपलब्ध आहे। सकाळी 6 वाजता उठून मी सर्वप्रथम आंघोळ करून गणपती बाप्पाच्या दर्शनाला निघालो। जसजसे मंदिराजवळ जात होतो तसतसे मला खूप प्रसन्न वाटत होते। सकाळची भक्तिमय गाणी ऐकत मी मंदिराजवळ पोहोचलो। समोर पाहतो ते काय 20 फूट लांब सुंदर सभागृह दिसत होता। सभागृहात काही हार, नारळ, फुल प्रसादाची दुकाने होती। त्यातल्याच एका दुकानातून मी हार हराळी घेऊन गडबडीने मंदिरात गेलो, कारण मंदिरात सकाळची आरती सुरू झाली होती। काकांनी हाराचे पैसे नंतर द्या म्हणाले व आधी दर्शनाला जा। मित्रांनो, आता आपण भगवान श्री गणेश या ठिकाणी कसे विराजमान झाले त्यामागची आख्यायिका जाणून घेऊया। तर पौराणिक कथेनुसार राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सुरू केला। यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले। त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरुवात केली। यामुळे ऋषीमुनींनी विघ्नासुराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली। गणपतीने पराभव केल्यावर विघ्नासूर गणपतीला शरण गेला। गणपतीने त्याला जिथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले। विघ्नासुराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तांनी घ्यावे व तुम्ही येथेच वास्तव्य करावे। विघ्नासुराची ही विनंती गणपतीने मान्य केली व भगवान श्री गणेश या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागले।
मित्रांनो, दर्शन करून बाहेर आल्यावर मला खूप भूक लागली होती. मग मी मंदिराच्या आसपास असलेल्या या सुंदर हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी आलो. या ठिकाणी तुम्हाला भरपूर प्रकारचा नाश्ता तुमच्या आवडीप्रमाणे मिळेल. मी इडली सांबर व चहा घेतला, सोबत एक पाणी बॉटल सुद्धा घेतली. माझे हॉटेलचे टोटल बिल 100 रुपये एवढे झाले. नाश्ता करून मी मंदिर परिसर पाहण्यासाठी निघालो. मंदिराच्या मागच्या बाजूस एक सुंदर उद्यान बनवले आहे, ज्याचे नाव विघ्नहर उद्यान आहे. या उद्यानामध्ये जाण्यासाठी 5 रुपयाचे तिकीट घ्यावे लागते. आत प्रवेश करतात सुंदर हिरवीगार बाग पाहायला मिळते. येथून मंदिराच्या शिखराचेही दर्शन होते. बागेत छान वासरू गाईचे दूध पितानाचे दृश्य पाहायला मिळाले. इथे काही झाडे देखील लावली आहेत. या बागेत लहान मुलांना बसण्यासाठी कासव आहे, ज्याच्या पाठीवर मुले बसू शकतात. बाजूला एक पक्षी दिसला, तो पाहून मी आश्चर्यचकित झालो. हा कोणता पक्षी आहे? कमेंट मध्ये नक्की सांगा. मला या मोठ्या पक्ष्याचे नाव माहित नाही. गार्डन मध्ये असे सुंदर नाव देखील पाहायला मिळाले आणि हा सुंदर देखावा सुद्धा पाहिला. आता आपण बाजूच्या नदीच्या किनाऱ्यावर जाणार आहोत व इथे आपण काही फोटोही काढणार आहोत. हे सुंदर सकाळचे नदीचे दृश्य पाहून मन अगदी आनंदी झाले. या सुंदर परिसराचा आनंद घेण्यासाठी इथे बसण्याची व्यवस्था केली आहे. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला इथले भक्त निवास दाखवतो. मित्रांनो, जर तुम्ही फॅमिली किंवा ग्रुपने येत असाल तर इथे तुम्हाला भक्त निवास मध्ये राहण्याची उत्तम सोय आहे. मात्र सिंगल असाल तर इथे डॉर्मॅट्री आहे. मात्र काही वेळेस कार्यक्रमामुळे डॉर्मॅट्री मिळत नाही. डॉर्मॅट्रीचे चार्जेस पर व्यक्ती 70 रुपये आहे. व इथल्या भक्तनिवासच्या रूमचे रेट तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता. मी जे भक्तनिवास दाखवत आहे ते 3 नंबरचे भक्तनिवास आहे. इथे तुम्हाला लक्झरियस रूम उपलब्ध आहेत. मी येथे रूम बुक केली नसल्यामुळे मला इथल्या रूम बघता आल्या नाहीत आणि मी तुम्हाला दाखवू शकलो नाही. इथे महाप्रसाद देखील आहे, ज्यामुळे भक्तांच्या जेवणाची छान सोय होते. माझ्यासोबत घरची पोळी भाजी असल्यामुळे मी प्रसाद घेतला नाही. मात्र तुम्ही प्रसाद नक्की घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली ओझरची भक्तिमय सफर संपते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, माझ्या चॅनलवरील इतर व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ एका व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूयात अशाच एका नवीन भक्तिमय यात्रेत. तोपर्यंत धन्यवाद.